नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समाला चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2015ची जी की 7 जून 2016 रोजी झाली होती, यामधील पेपर 1 आहे इयत्ता 1ली ते 5वी करिता. इंग्लिश सेक्शन आहे. चूज द प्रॉपर आर्टिकल और एक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. ओके. माय फादर हु इज either a teacher goes to school in the morning. Choose the proper alternative, fill in the blank. She has passion dash dash में जिथे पॅशन सोबत नेहमी काय असतं तर फॉर येत असतं. ठीक आहे. चूज द करेक्ट WS क्वेश्चन फॉर फॉलोइंग. अचूक उत्तर आहे पहा. फाय कुड ही नॉट क्लीम द ट्री. स्टेट what part of speech is the underlined word? The police said that they had reached as fast add verb आहे. The sentence below is not arranged in proper order. Choose the alternative with the correct sequence of the parts to make the sentence. ACDB ए सगळीकडे आहे, म्हणजे हे फक्त नेहमी महाधव 1 नंबरलाच येणार आहे. ठीक आहे. माधव who had raced back to the stream. त्यानंतर D with a fallen branch आणि नंतर B नंबरचा भाग येणार आहे. क्वेश्चन नंबर 6. In the question below only one among the given alternatives is correct spelled. Choose the correct alternative. कोणता आहे तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे, मेंटेन्स. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट एंटोनियम ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे ऑपोजिट वर्ड शोधायचं आहे तुम्हाला. रिफुल म्हणजे उदास किंवा पश्चातापी म्हणतात त्याला. यासाठी सॉरोफुल म्हणजे दुःखी, विशफुल म्हणजे उत्सुक, होपफुल म्हणजे आशावादी आणि चेअरफुल म्हणजे समाधानी. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 8. चूज द वर्ड सेम इन मिनिंग टू द गिवन वर्ड. युलाइज्ड म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा करणे. फ्लॅटर्ड खुशामत करणे. विश्ड म्हणजे इच्छा. प्रेज्ड म्हणजे स्तुती केली आणि थँक्ड म्हणजे आभारी. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. Choose the most suitable one word for the given express. A traditional short story that teaches a moral lesson, especially one with animals as characters. आणि यासाठी आहे फेबल म्हणजे तर रूपक कथा. Identify which part of the sentence has an error. Despite of being error इथेच आहे. Despite of नसतं ते in spite of असतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 तुम्ही जोडली तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट येतं इथे. क्वेश्चन नंबर 12. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. इफ द सेंटेन्स इज करेक्ट ॲज इट इज द आन्सर इज नो इम्प्रूव्हमेंट. हू वर्क्स हार्ड सक्सीड इन लाईफ. हुएवर वर्क्स जो कोणी. द ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 13. Choose the alternative which can correctly substitute the underlined part of the sentence. He sets in sum of money every week for his old age. Option number 3 correct आहे. Fill in the blank with the correct alternative. F's giver, pigs grunt. Frog काय करतो? क्रोक करतो. ओके. टेक्निकल प्लॉट. 15. Fill in the blank with the correct alternative. काऊ काफ, डिअर फॉर्म म्हणजे पाडस. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. समवन हॅज स्टोलन माय पेन. प्रेझेंट परफेक्ट आहे. त्यानंतर तिथं उत्तर आहे माय पेन हॅज बीन स्टोलन. 17 नंबरचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन इन डायरेक्ट स्पीच. बोथ A and B. द वुमन शॉटेड फॉर हेल्प. आणि नंतर 3rd नंबर आहे the woman shouted that someone should help her. Question number 18. Choose the correct alternative. हे both are incorrect येतं. पहा इथे आर्टिस्ट म्हणजे व्यावसायिक कलाकार आणि आर्टिस्ट म्हणजे चित्रकलेची आवड असणारा, म्हणजे हे क्रॉस पाहिजे होतं. पेंटर इज अ स्किल्ड आर्टिस्ट पाहिजे होतं. आमिर खान इज एन आर्टिस्ट असं पाहिजे होतं. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. It was 10 a.m. and Jagjit was tired as he had since down had been working. 20 नंबरचं पहा B. इथे इज पाहिजे होतं सेकंड नंबर पार्टला. 21.
Fill in the blank with the best alternative. The room is detached to accommodate all. The large enough पाहिजे होतं. चूज द ऑड मॅन आउट. स्क्विक म्हणजे किंचाळणी म्हणजे किंकाळणे, ट्रम्पेट म्हणजे शेतकार, बोरो म्हणजे सशाचे बीड. ऑप्शन नंबर 4. बाकी सर्व आवाज आहेत. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. काप काउस, लेडी लेडीज, आर्मी आर्मीज, मंकी मंकीज, MONKEYS पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 24. स्पेलिंग रिअरेंज केलं तर हॉनेस्टी हा शब्द तयार होता आणि ऑप्शन नंबर 3 पासून. आउट ऑफ द गिवन वर्ड्स वन वर्ड इज मिसस्पेल्ड. फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. बॅटॉन मिसस्पेल्ड आहे. क्वेश्चन नंबर 26. द बेसिस इज अबाउट डे केअर फॉर बेबीज. क्वेश्चन नंबर 27. पेडिट्रिशियन इज अ चाइल्ड स्पेशलिस्ट. अ बेबी इज लाइकली टू फील मोर टू इज विथ एन इन्फंट. क्वेश्चन नंबर 29. अकॉर्डिंग टू द पॅसेज टू यू प्रोव्हाइड केअर फॉर देअर बेबीज वर्किंग पेरेंट्स शुड. ऑप्शन 1 करेक्ट. फाइंड अ प्रायव्हेट होम विथ अदर इन्फंट्स. डॉक्टर बेंजामिन स्पॉक राईट बुक्स अँड हॉबीज. इथं तुम्हाला 31-34 मराठी उतारे दिले आहेत पहा. उतारे कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिला आहे तर आदरणीय. तिरुवल्लुवर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे तर आयुष्य संहिता. उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण आहे? डॉक्टर ॲलेक्स कॅरल. उतार्यातून उतारा लेखाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे तर आवडती पुस्तक हृदयाच्या कप्प्यात जपणे. खालीलपैकी रीतिवर्तमान काळातील वाक्य ओळखा. ऑप्शन नंबर 4. तो नेहमीच उशीर येतो. पहा सन्नित भविष्यकाळात तुम्ही पुढे व्हा मी आलोच येईल. मी खात्रीने उत्तीर्ण होईल साधा भविष्यकाळ. देवा सर्वांना सुखी ठेव. ही आज्ञावाक्य. शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? 4 आहेत. पहा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. विकारी आणि अविकारी. 37. नव्याची नवलावी साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भावचक नाम ओळखा तर नवलाई नवल प्लस आई असे तुम्ही विग्रहण करू शकतात. खालीपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही तर तज्ज्ञ. वारेचे हलते रान यातील रान या नामाचे लिंग तर नपुसलिंग. पुढील मन पूर्ण करा. अन्नछत्रात जाऊन मोरपूड मागू नये. वडील मंडळीच पत्र लिहिताना लिहायचा अचूक महिना तर तीर्थस्वरूप. बोलणारे 2चे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात तर दुहेरी अवतरण चिन्ह. 43. शब्दाचा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात तर वाक्प्रचार. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द तर पद्मा नाही. धान्य पाकण्याचे साधन सूप. गटात न बसणारा शब्द कोणता तर गाय आहे. गटात न बसणारा शब्द गाय, वासरू, लेकरू, फूल. 2 उत्तर दिले आहेत परीक्षेने. त्यानंतर विरोधार्थी चुकीची जोडी ओळखा तर प्रासाद, राजवाडा. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही तर पाणी. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्याची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द विशेषण. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार भाव करतो क्रियापद करता इथंच काय तर स्पष्ट नसतं. सर्वनामाचे एकतर किती प्रकार पडतात तर 6. हो तर अगदी 110 मोहरा होत्या. वाक्य प्रकार हो ओळखा तर होकारार्थी. मान्य या शब्दापासून तयार होणार उपसर्गयुक्त अचूक शब्द अमान्य. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? आहा. प्रसिद्ध लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आरती प्रभू. ग्रेसाई माणिक शंकर गोडघाटे यांचं. केशवकुमार चप्रके आत्रे. अनिल आत्मारामरावजी देशपांडे. या साहित्य कृतीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. कविता वाचून 57 ते 60 प्रश्न उत्तर लिहा. प्राक्तन म्हणजे काय तर प्रारब्ध म्हणजे नशीब. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे तर कस्तुरीचा.
कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्दप्रयोग केला आहे तर कुंभ. प्राक्तनला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते तर कस्तुरी धुंद. त्यानंतर बालमानसशास्त्र विभाग पाहूया आपण. नॉर्मन इज यांनी सांगितले प्रभुत्व संपादन उत्पत्तीची खालीपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही. त्यांनी सांगितले वैशिष्ट्य हे आहेत उद्दिष्ट विधानात्मक कार्यात्मक रीतीने मांडणे, ताबडतोब प्राप्त होणारे उद्दिष्ट स्पष्ट करणे, लहानात लहान घटक तयार करण्यात कोणते उद्दिष्ट नाही तर ऑप्शन नंबर 2 इथं म्हणजे आन्सर घ्यायचे तुम्हाला. मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा अ आणि ब. मंद अध्ययनार्थ्याबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनाच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय त्या खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही. जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो. बरोबर आहे. योग्य नाही म्हणून ऑप्शन नंबर 2 तुम्ही उत्तर घ्यायचं. एकाच आईवडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक त्यांच्या कुटुंबात भिन्न स्थानावर भिन्न भिन्न असत नाहीत. झोपडपट्टी राहणाऱ्या मुले व सघन कुटुंबात राहणाऱ्या मुले यांच्या जाणीव समजशक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो. बरोबर आहे. सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडत असतो. बरोबर आहे. तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर योग्य नाही कोणतं तर. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाखाली कोणती विधाने पुष्टी देतात. सर्व देतात. अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेकडून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकामध्ये आढळणारी व्यक्ती भिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजेच अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञांनी मांडले तर डंकन यांनी. खाली दिलेल्या मानसशास्त्राची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेची व्याख्यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता तर ऑप्शन नंबर 2 प्रमाणे चालूया. नव्या परिस्थितीचे यशस्वीरित्या समायोजन. ब विल्यम जेम्स. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता. मॅकडुगल. 3 अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन. ऑप्शन ए गेट्स. बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती. ऑप्शन क्रमांक 4 विल्यम स्टर्न. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत. ऑप्शन क्रमांक अ आणि क असत्य आहेत. मग सत्य काय तर कोणती संवेदना निर्माण म्हणजे बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. बरोबर आहे. त्यानंतर विविध प्राण्यांची संवेदन क्षमता भिन्न असतात हे पण बरोबर आहे. खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे. पठंत ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणावर परिणाम होत नाही हे असत्य आहे. जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात हे पण बरोबर आहे. तुम्हाला असत्य विधान ओळखायचे म्हणून ऑप्शन नंबर 2 तुम्ही तिथं गोल करायचं आहे. झोप दमन तसेच अनुभवाच्या ठेळचा उपयोग न करणे याची व्यायामुळे विस्मरण होते. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे हे पण बरोबर आहे. सत्य विधान येत आहे. अध्ययन या संज्ञेस खालीपैकी कोणते विधान लागू पडत नाही तर ऑप्शन नंबर 2 नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात हे लागू पडत नाही. खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या सोमग्न मुलांची समस्या नाही तर सोमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. 71 पूर्णमाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळाजुळा करणे म्हणजे विचार होय असे मत कोणी मांडले तर मन यांनी मांडले. खाली दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवर होते. 73 खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन क्रमांक 3 प्रेरणेमुळे शारीरिक मानसिक असमतोल निर्माण होतो. वैशिष्ट्य आहे कोणते वैशिष्ट्य आहे तर
मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. 74. अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. धन संक्रमण, टंकलेखन येण्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. ऋणसंक्रमण, जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू असतो. 0. गणित विषय पक्का व्यवहार विद्यार्थी जमत नाही. अध्यापन प्रतिमान स्वरूपात खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ आणि ब. अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुण संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे हे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात आहे? तर तादात्म्य. खाली कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर प्रायोगिक पद्धती. शस्त्रावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती बाबी योग्य आहेत? ब, क, ड. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात. 79 प्रश्न रद्द झालेला आहे. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे? चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. आत्मपरिचय, आपल्या भावना, अभिरुची, कमतरता शोधणे. अभिप्रेरणा, अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तद्नुभूती, त्याचं उत्तर आहे इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे. आत्मनियंत्रण, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? ऑप्शन क्रमांक 2 अ, ब, ड. कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरचनात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समजपणे प्रतिक्रिया देणे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. 84 व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीपैकी कोणत्या मानसशास्त्रात दिली? तर डॉक्टर नॉर्मन एलमन यांनी दिली. 85 प्रश्न हा रद्द केलेला आहे परीक्षा परिषदेने. 86 प्रश्न आहे अध्ययन उत्पत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खालीपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? तर स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती. मग यानंतर अध्ययन उत्पत्ती. 87 नंबरचा प्रश्न पहा. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणे अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थीला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढील कोणती बाब टाळावी? तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. 88 प्रश्न एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुपणे आत्मसात करतात. हे सर्व विधाने कसे तर बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. 90 खाली दिलेल्या विकास
विषयीच्या विधानामध्ये कोणतेही विधान असत्य आहे? तर आहे वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. आता बाकीचे हे खालील प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देऊया. 2 आपण PDF केलेले आहेत, त्यामध्ये आपण इथे आन्सर्स देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ते पण व्हिडिओ पहा कंटिन्यूमध्ये. मॅथ्ससाठी आपण स्पेशल पहा फक्त 91 4 92 93 3 94 1 95 3 96 1 97 2 हे तुम्ही सर्व काय करा पॉज करून पाहू शकता. आपण इथं परिसर अभ्यासाचे प्रश्न घेऊया. परिसर अभ्यास. वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायपैकी कोणती? खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणे. कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गता विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायपैकी कोणता? थर्माकोल, प्लॅस्टिक, चामडी, बूट, लाकूड. खालीलपैकी योग्य विधाने कोणती हे पा. दोन्ही आणि बरोबर. उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानात तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीपैकी कोणता? तर पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले त्याचे आकारमान वाढते. सूर्य, पृथ्वी तर अणुकेंद्रक, इलेक्ट्रॉन. एकशे 26. वनस्पतीमध्ये कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर 2 ऑप्शन आहे दिले, चंदनाचे तेल पण आणि तिळाचे तेल. 127. जीवजन्माचा जरावीच्या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायपैकी कोणती बाब आढळणार नाही? तर ऑप्शन नंबर 3 आढळणार नाही. 128. भारतातील चिपको आंदोलन चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्ये खालील पर्यायपैकी कोणते? झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? श्राव्यातील ध्वनी आणि पाश्चरायझेशन पद्धत. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. खालील पर्यायपैकी योग्य विधाने कोणते? प्रतिक्षिप्त क्रिया व अनैच्छिक क्रिया नसतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायपैकी कुठे उपयुक्त ठरते? तर खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर ब इथे योग्य आहे. सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण का भरलेले असते? त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ब्रोमिन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ब्रोमिन द्रव अवस्थेत आढळतो. इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या कोणती? तर 1. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायपैकी कोणती? सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याची विधेयक संमत करून घेतले. यांच्याशी निगडीत नाही तर काय त्यांनी काय केलं? देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ सुरू केली. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. व्यक्ती आणि संबंधित संस्था यांची योग्य जोडी पहा. क्रांतिसिंह नाना पाटील, राष्ट्रसेवा दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र मजूर पक्ष, नंतर सुभाषचंद्र बोस, फॉरवर्ड ब्लॉक, पंडित मोतीलाल नेहरू, स्वराज्य पक्ष. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य पहा. विश्वास, एकता, बलिदान. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरी ठेवलेल्या व्यक्तीचे खालीलपैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? 2 नंबर. आरमार दलाधिकारी सिद्दी मसुरी
सैन्यातील सरदार सिद्दीलाल, विश्वसेवक सिद्दी इब्राहिम. तर ऑप्शन नंबर 2 इथे तुम्हाला ठीक आहे. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? तर केसरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवर खालीलपैकी योग्य विधान कोणती? तर 1, 2, 3. अनिता जिल्हा परिषदेचे प्रतिष्ठित सदस्य आहेत. देवेंद्रचे वय 25 वर्ष आहे. फ्रान्सिस यांच्या संसद सदस्य म्हणून कार्यकाळ किती? जास्तीत जास्त 5 वर्ष असेल. आधुनिक काळातील खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही व्यवहार्य ठरत आहे? प्रत्यक्ष लोकशाही. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? तर भारताच्या भूभागावर वाहणारे कोरडे वारे. स्थानिक वेळेनुसार 30° पूर्व रेखावर तर रविवार दुपारचे 2 वाजले असतील, तर 15° पश्चिम रेखावर किती वाजले असतील? तर सकाळचे 11. खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? तर वायव्य आग्नेय दिशेत पसरलेला पर्वतरांग वैशिष्ट्य आहे. तर अरवली हा भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. गुरुशिखर हे सर्वात उंच शिखर आहे. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण हे वैशिष्ट्य आहेत. हायड्रोजन वायू बाह्यांबर, ओझोन वायू स्थितांबर. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? तर संशोधक. राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्र जिल्ह्यांचा गट खाली पर्यायापैकी कोणता? तर नांदेड, परभणी. अशा प्रकारे आपण इथे 2016चे संपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.